नमस्कार. हेल्दी फ्लाय विथ डॉक्टर नियती या आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपल्या या धकाधकीच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये आपलं शारीरिक आणि मानसिक हे दोन्ही स्वास्थ्य राहणं फार अवघड झालेलं आहे. जरा आपल्याला काही झालं की आपण डॉक्टरकडे जातो किंवा आपण यूट्यूब, फेसबुक नाहीतर इंस्टाग्राम हे आपण फॉलो करतो. ते फॉलो केलं की आपण त्याच्याप्रमाणे करायला जातो, पण आपल्याला गुण येतो का? अजिबात येत नाही. डॉक्टरांकडे गेलो, औषध दिलं त्यांनी, तेवढ्यापुरतं बरं वाटतं आणि परत तेच प्रॉब्लेम आपले सुरू होतात. अशा वेळेला आपण यूट्यूब, फेसबुक हे यूज करावं का? कारण ते व्यक्तीप्रमाणे असतं, व्यक्ती प्रवृत्तीप्रमाणे तसं तसं ते सांगत असतात, त्यांचे ते अनुभव असतात. मग त्याला आपण किती महत्व द्यायचं? आजचा आपला हा कार्यक्रम जो आहे तो त्यासाठीच आपण अरेंज केलेला आहे. अनेक लोकांचे अनेक प्रश्न आले आणि त्यासाठी म्हणून आजचं हे वेबिनार आपण ठेवलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा मध्ये मी थोडंसं हे सांगते की सगळ्यांनी म्यूट वर राहा, म्हणजे मग त्याप्रमाणे व्यवस्थित आपल्याला बोलताना वगैरे जेव्हा कोणाला काही प्रश्न असेल तेव्हा आम्हाला त्यांना हात वर केला किंवा काही केलं तर सांगता येईल. तर आजचा हा कार्यक्रम आपण तुमच्या प्रश्नांची उत्तरं, तुम्हाला येणारे प्रश्न आरोग्याविषयीचे वगैरे, म्हणजे अगदी लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या आजी आजोबांपर्यंत सगळ्यांना अनेक प्रश्न आलेले आहेत, अनेकांनी ते पाठवलेले आहेत. आपल्या हेल्दी फ्लायच्या ह्या ग्रुपमध्ये अनेक लोकांनी प्रश्न पाठवलेत, त्यांचे निराकरण कसं करावं यासाठी हे वेबिनार आज आपण आयोजित केलेलं आहे. वेळोवेळी नियतीताई तुम्हाला त्याची उत्तरं तर देतच असतात. आता नियती ताईंबद्दल काय सांगायचं, तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे. त्या आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. गेले 35 वर्षाहून अधिक काळ त्यांची प्रॅक्टिस चालू आहे. त्या काउन्सिलर आहेत आणि त्या आपल्याला एखादा आपण त्यांच्याकडे काही आपला शारीरिक मानसिक कुठलाही प्रॉब्लेम घेऊन त्यांच्याकडे गेलो तर तो पूर्णपणे बरा झाल्याशिवाय राहत नाही. हा माझा स्वतःचाही अनुभव आहे, म्हणून एवढा ठामपणे तुम्हाला मी सांगू शकते. आता ह्या आपल्या जीवनशैलीचं जे बेशिस्त झालेली आहे, आपल्या सगळीकडे मानसिक त्रास हा सगळ्यांनाच आहे. ऑफिस म्हणा, घर म्हणा, कुठेही साधी ट्रेन पकडायची असेल मुंबई सारख्या ठिकाणी तरी सुद्धा आपल्याला टेन्शन असतं. आता ह्या सगळ्यातनं आपण बाहेर कसे पडू आणि जे प्रॉब्लेम येतात ते आपण प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे यासाठी आजचं एक खास वेबिनार सर्वांच्या आग्रहाखातर म्हणून आपण आज हे आयोजित केलेलं आहे. नियतीताई यांना आपण सांगूयात की तुम्ही आता यामध्ये आम्हाला प्रश्नांची आमच्या उत्तर द्या. बऱ्याच लोकांनी आम्हाला प्रश्न पाठवलेले पण आहेत, त्याची उत्तरं आज आपण जास्तीत जास्त सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण समजा जर एखाद्याचा राहिला किंवा एखाद्याला वैयक्तिक काहीतरी प्रश्न आहे की त्याला असं स्वतः जाऊन नियतीताईंशी बोलावं असं वाटतंय, तर त्यासाठी मी तुम्हाला नंबर शेवटी या सेशनच्या शेवटी देईन. तुम्ही पर्सनली त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमच्या कुठल्याही कारणांसाठी त्याच्यावर उपाय शोधून त्यांच्याकडनं घेऊ शकता. आता आपण नियतीताईंना बोलवूयात, त्यांचं स्वागत करूयात. नियतीताई, तुमचं मनापासून स्वागत आणि ज्या काही प्रश्नांनी लोकांनी आपल्याला विचारणा केलेली आहे त्याची उत्तरं द्यायला आपण सुरुवात करूया. तुमचं मनपूर्वक स्वागत नियतीताई. नमस्कार. तर आता एक सुरुवातीला तुम्ही सांगितलंच आहे की लोक युट्यूब, गुगल असं सगळं बघतात. तर अनेक लोक मला हा प्रश्न पण विचारतात की युट्यूब वरती किंवा इंस्टाग्राम वरती आम्ही काय बघावं, काय आम्ही ग्राह्य धरावं, कारण हल्ली कितीतरी व्हिडिओ येतात. तर एक त्याच्यातनं सोपा मार्ग असा आहे की कोणी तुम्हाला सांगितलं की ह्या 3 गोष्टी करा, 3 दिवसात तुमचं वजन कमी होईल किंवा 3 महिन्यात तुमचं वजन कमी होईल, तर त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. कुठलीही गोष्ट श्रम केल्याशिवाय आपल्याला मिळत नाही आणि देर इज नो गेन विदाउट एनी पेन, हे लक्षात ठेवून एक चिरकाल आपल्याला काहीतरी बरं राहण्यासाठी, म्हणून आपल्या ग्रुपचं नाव सुद्धा काय आहे, हेल्दी फाय, म्हणजे पूर्ण आयुष्य आपल्याला निरोगी राहायचंय. याच तत्वावरती आपण आजचं वेबिनार सुरू करूया. तर तुम्ही प्रश्न आपण जे आलेले आहेत ते एक एक रेवतीताई विचारतील आणि मी एकेकांची उत्तरं देईन. आता सगळ्यात पहिल्यांदी लहान मुलींविषयी, लहान मुली म्हणजे ज्या मुली वयात येतात त्यांच्याविषयीचा एक प्रश्न आहे की वयात येणाऱ्या मुलींविषयी
नेहमीच आपण काय काय वेगळं वेगळं ऐकतो, बोलतो. त्यांचे म्हणजे मानसिकदृष्ट्या त्या पण खूप हललेल्या असतात. किंवा आई वडिलांना, आईला मेन प्रश्न पडतो की हिला कसं आपण हँडल करावं वगैरे. तर या वयात येणाऱ्या मुलींसाठी समुपदेशन कसं करावं घरात आईने, किंवा जर तिला नाही जमलं तर तुमच्यापर्यंत येऊन त्यांनी कसं करावं याबद्दल सांग. तर कसं आहे की लहान मुली जेव्हा वयात येणार, आता म्हणजे आपल्याला माहितीये 10व्या वयापासून हल्ली मुलींना पाळी यायला लागते. 12 वय हे आपण साधारण धरतो, पण 10 वर्षाची मुलं झाली ना की त्यांना आपण जसं पूर्वी म्हणायचो शिंग फुटतात थोडीशी. जगामध्ये त्यांचा संपर्क इतर लोकांशी आल्यामुळे काय होतं, ती मुलं त्यांना वाटतं की आपल्या घरातलं वातावरण चुकीचं आहे का, किंवा आपली आई आपल्याला ओरडली तर लगेच तिला अगदी वाईट वाटतं, आईला खालून पाडून बोलायची सवय असते. मग अशा वेळी आयांना खूप प्रश्न पडतो, बिचाऱ्या त्या प्रयत्न करत असतात, त्यांना असं गायडन्स देणारं कोणी नसतं. आता मी सुद्धा समजा असेल तर मी माझ्या लहानपणचा विचार करून त्याप्रमाणे माझ्या मुलीला किंवा मुलाला सांगेन. तीच गोष्ट प्रत्येक आईची पण होते, तिला कळत नाही काय करायचं. तर तिला जर तुम्ही सांगितलं की तुला मी डॉक्टर आंटीकडे घेऊन जाईन, ती तुला सबंध समजावून सांगेल. आता तुझ्या शरीरात थोडे थोडे बदल होतात. मी लहान असताना माझ्या शरीरामध्ये सुद्धा असे बदल होत होते, त्यामुळे तेच बदल तुझ्या शरीरामध्ये होणार. बायकांनी एक लक्षात ठेवायचं की मुलींना समजावून सांगताना अगदी हळुवारपणे सांगायचं असतं. कुठे त्यांच्या मनात भीती किंवा एक त्याच्याबद्दल घाणेरडेपणा असं मनात येता कामा नये. हे मोठं होण्याची लक्षणं आहेत. मोठं होणं म्हणजे मुलीलाच फक्त आई होण्याची क्षमता असते म्हणून तुला तुझ्या शरीरामध्ये काहीतरी बदल होणार आहे. आता त्याच वेळी अजून एक गोष्ट खूप समजावून सांगण्यासारखी असते हल्लीच्या काळामध्ये, की जेव्हा अल्कोहोल घेण्याचं प्रमाण आणि सिगरेट घेण्याचं प्रमाण मुलींमध्ये पण वाढत चाललंय. पूर्वी आपण ऐकलं होतं की आपण मुलींना सांगायचो की मुलींनी तरी सिगरेट ओढू नये किंवा ड्रिंक्स घेऊ नये. त्याच्या मागे ना एक थोडंसं शास्त्रीय कारण आहे की मुलींच्या शरीरामध्ये 17 प्रकारचे वेगळे वेगळे हॉर्मोन असतात. त्याच्याशी त्यांना सारखं त्यांचं युद्ध चालू असतं. खास करून पाळी येते तेव्हा इस्ट्रोजेन प्रोजेस्ट्रॉन ह्यांचं युद्ध आपल्याशी चालू असतं. आणि त्याच्यात जर आपण काही असं म्हणजे सिगरेट आहे किंवा मादक पदार्थ, तंबाखू, की ज्याच्याने इव्हन कॉफी, ना फॉर दॅट मॅटर कॉफी सुद्धा जास्त प्रमाणाने प्यायल्यामुळे आपल्या मेंदूवर वेगळ्या प्रकारचे इफेक्ट होतात. त्यामुळे मुलींना पहिल्यांदा असं हे नको खाऊ ते नको खाऊ असं सांगण्यापेक्षा शरीरामध्ये जे बदल होतील ते कसे तू हँडल करशील. म्हणजे मला असं नाही म्हणायचं की त्यांनी अगदीच ड्रिंक्स घेऊ नये किंवा सिगरेट ओढू नये, पण त्याचे दुष्परिणाम शरीरावर होणार आहे. म्हणजे मला भेटणाऱ्या मुलांना मी थांबवून जर सिगरेट ओढत असतील तर त्यांना सांगते की मी तुमच्या आजीसारखी आहे आणि तुम्हाला हे सांगते की तुमच्या शरीरामध्ये असे बदल होऊ शकतात. तुमच्या रक्तवाहिन्या माझ्या एवढ्या तुम्ही व्हाल किंवा तुमच्या रक्तवाहिन्या कुठे ना कुठेतरी ब्लॉक होण्याची शक्यता आहे. म्हणून तुम्ही मजा घ्या, तुम्ही त्याचा अनुभव घ्या, पण त्याच्या आदी होऊ नका. अशा पद्धतीने हळुवारपणे मुलींना, त्यांची मैत्रिणी कोण आहेत, त्यांना कसं तुम्ही हँडल करता. आता कसं असतं, तुम्ही आता म्हणालात की डॉक्टर आंटी, जशी एक डॉक्टर आंटी असते तशी प्रत्येक मुलीच्या आयुष्यात एखादी मावशी असते, एखादी आत्या असते, एखादी कझन असते मोठी, की जिचं ही मुलगी सगळं ऐकत असते. तुम्ही अगदी डॉक्टरांकडेच नेलं तसं नाही, पण कोणाचं ज्यांचं ती ऐकते त्यांनी आपले अनुभव जरी तिला सांगितलं की मला वयात येताना मला पण पहिली पाळी आली, मग मला पोटात खूप दुखायचं, असं कोणी आपल्याला सांगितलं मला पण होत होतं, की आपल्याला काय वाटतं की मी एकटी नाही, असं होऊ शकतं. आता हा जो प्रश्न खास आलेला आहे तो मला वाटतं एका म्हणजे सिंगल मदर आहे ती, तर ती सिंगल मदरला पण तो प्रश्न म्हणजे पडलेला आहे की आपण वडील असतील तर वेगवेगळा दृष्टिकोन असतो आणि एकटी आई असते तर वेगळा दृष्टिकोन असतो. म्हणून तिने घाबरून जाऊ नये. जसं आपण म्हटलं की मी तर आहेच कधी पण तुमच्यासाठी तुम्हाला उत्तर द्यायला, पण तुमच्या मुलीच्या आयुष्यात मावशी, एखादी मोठी बहीण, काकी, आत्या कोणी असेल जी फिगर की ज्याच्याकडे ती रिस्पेक्टफुली बघते, जिचं ती ऐकते, अशी व्यक्ती मुलींना समजावून सांगू शकते की पाळी येताना काय त्रास होतो, वयात येताना म्हणजे काय आपल्या शरीरात काय बदल होतात, आणि कुठेही तिची पर्सनॅलिटी मात्र काही कमी करायचा प्रयत्न प्रत्येक आईने करू नये, एवढं मी सांगते. उदाहरणं द्यावीत, पीटी उषा, किरण बेदी यांची उदाहरणं द्यावीत की त्यांना नाही का पाळी आली पण तरी सुद्धा त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं केलं.
तसं तू काहीतरी कर असं. आता याच संदर्भातला पुढचा प्रश्न असा आहे की पीसीओडी म्हणजे काय होतं, आणि आजकाल तर हा प्रॉब्लेम मुलींना खूप आहे, म्हणजे बऱ्याच मुलींना हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे असं वाटतं की काही जंक फूड खाल्लं किंवा काहीतरी लाईफस्टाईल चेंज झाली म्हणून असं काही होतं का? आता पीसीओडी बद्दल थोडंसं सांगा. तर कसं आहे, आता तुम्ही आताच म्हणालात, हा आता नवीन खूप ऐकायला मिळतो. तर तुम्हाला गंमत सांगते की मी जेव्हा शिकत होते तेव्हा 10 लाख किंवा 1 कोटी मुलींपैकी एखादीला पीसीओडी व्हायचा. म्हणजे माझ्या काही पुस्तकांमध्ये पीसीओडीचं वर्णन सुद्धा नाहीये. मग आता हा रोग कसा झाला? तर एक गोष्ट लक्षात घ्यायची की जंक फूड वगैरे पेक्षा ज्या लोकांचे आई वडील डायबेटिक आहेत, ज्या लोकांचे आई वडील डायबेटिक आहेत किंवा त्यांना ब्लड प्रेशर आहे किंवा स्थौल्य आहे, म्हणजे जाडी आहे जास्त, ओबेसिटी आपण म्हणतो, अशांच्या मुलींना, म्हणजे ते वडील असोत किंवा आई असो, कोणालाही जर का ओबेसिटी असेल किंवा ब्लड प्रेशर असेल किंवा डायबिटीस तर खास असेल, तर त्यांच्या मुलींना पीसीओडी होतं. आता पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज. पॉलिसिस्टिक वरनं लक्षात येईल की अनेक सिस्ट असलेली अशी ज्यांची ओव्हरी किंवा अंडाशय होतं त्याला पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज म्हणतात. म्हणजे दर महिन्याला अंडाशयात एक अंड बाहेर यायला पाहिजे, ते बाहेर न येताना तिथेच एक गाठ बनून ते ओव्हरीमध्येच तसंच राहतं, बाहेर येत नाही. आता ह्याच्यातनं सरळ लक्षात आलं की अंड आलं नाही म्हणजे मातृत्व येणार नाही. आलं ना लक्षात? म्हणजे हा रोग जरी दिसत असेल ओव्हरीच्या दृष्टीने, पण त्याचा संबंध मातृत्वाशी, पाळी येण्याशी, आपलं स्थौल्य वाढण्याशी, मुलींना अंगावरती केस येतात, पुष्कळ ऍक्ने येतात, केस गळायला लागतात. हे सगळं कशामुळे होतं? तर एकतर फास्ट फूड तर आहेच, पण फास्ट फूड पेक्षा सुद्धा आपला आहार हा कार्बोहायड्रेट प्रधान होत चाललेला आहे. म्हणजे एक साधं उदाहरण देते. मी जर तुम्हाला विचारलं तुम्ही काय जेवता, तर तुम्ही काय उत्तर देता? मी 1 पोळी आणि एवढा भात खाते, 2 पोळ्या आणि एवढा भात खाते. कोणी आपल्याला सांगत नाही की ते किती भाजी किंवा आमटी खातात. बरोबर. खरं म्हणजे भाजी आणि आमटीचं प्रमाण चौपट आणि पोळी आणि भात अगदी कमी प्रमाणात घ्यायला पाहिजे. तो नाही घेतला तरी हरकत नाही. का? तर बघा, आपण जर का भाजी बनवत असलो, समजा फ्लॉवरची भाजी फोडणीला टाकली आणि आपण दुसरं काही काम करायला लागलो, आपलं लक्ष नसलं की ती करपते. ती करपते कशामुळे? तर देवानी त्याच्यामध्ये ऑलरेडी आपल्याला पाहिजे तेवढी साखर घातलेली आहे. ती साखर कॅरमलाइज होते. म्हणजे ती साखर आपण कॅरमल पुडिंग मध्ये कॅरमलाइज शुगर खातो, ती साखर कॅरमलाइज झाल्यामुळे तो पदार्थ करपतो. म्हणजे फ्लॉवर मध्ये साखर आहे, कोबीमध्ये साखर आहे, जी भाजी करपते त्याच्यामध्ये साखर आहे, पोळीमध्ये, भातामध्ये, सगळ्यामध्ये आहे. म्हणजे आपण ही हिडन शुगर, म्हणजे जे कुठलं अन्न साखरेमध्ये कन्वर्ट होतं त्याचं पण आपण लक्ष ठेवायला पाहिजे. फक्त गोड खातो असं नाही. आता पोहे, सकाळी पोहे आणि उपमा हा नाश्त्याला जवळजवळ सगळीकडे खाल्ला जातो. एक आपण वाढायचा चमचा आपला पोहे म्हणजे 5 चमचे साखर, असं विचार करा. म्हणजे त्याच्यामुळे मुलींच्या शरीरामध्ये सुद्धा साखर वाढत गेल्यामुळे त्यांना हा पीसीओडीचा त्रास होतो. तर पीसीओडी डील करण्यासाठी व्यायाम वाढवणं, आहारामध्ये प्रथिनांचं प्रमाण वाढवणं आणि कुठल्याही प्रकारे जास्त बसून न राहणं, ऍक्टिव्ह राहणं, मनामधनं सुद्धा काहीतरी नवीन रोज शिकणं. म्हणजे आपण बसून खूप वेळ, बघा तुम्ही, आपण ऑन केलं की मी 5 मिनिटं युट्यूब बघते असं म्हटलं तरी आपला अर्धा तास जातो. त्यामुळे प्रसार माध्यमांपासून थोडंसं लांब राहून वाचन वाढवणं, त्याच्याबद्दल लोकांशी संवाद साधणं, बोलणं, वाचन कट्टे तयार करणं, खेळायला जाणं, बॅडमिंटन कोर्ट्स आहे, टेबल टेनिस, हल्ली एक पिकल बॉल म्हणून एक खूप सुंदर प्रकार आलाय. बॅडमिंटन, टेनिस आणि टेबल टेनिस ह्याचं मिक्सचर आहे आणि अगदी सोप्पा खेळायला, आणि अनेक ठिकाणी त्याची कोर्ट्स पण झालेली आहे. तर असे गेम्स आहेत. सायकलिंगला जा, एकत्र कुठेतरी ग्रुप बनवा, दर शनिवार रविवार सुट्टी असेल तर ट्रेकिंगला जा, सायकलिंगला जा. ह्या पद्धतीने जीवनशैली कुठेतरी बदलायला पाहिजे. म्हणजे तुम्ही आता जे म्हणाला त्याच्यात जे अनेक कारण आहेत त्यातलं एक मानसिक हे सुद्धा कारण आहे का पीसीओडीला? आहे ना, मानसिक कारण आहे, पण ते मेन कारण नाहीये. म्हणजे अनेक कारणांपैकी आहे. डायबिटीस हे मेन कारण आहे,
पण एकदा का पीसीओडी झाला की मनाचा पण त्याच्यामध्ये खेळ मग चालूच होतो, नाही का? आता त्याच संदर्भातला अजून एक छोटासा प्रश्न विचारते. मेनोपॉज, त्या मेनोपॉज मध्ये अनेक बायकांना अनेक काय काय त्रास होतात, मानसिक पासून ते शारीरिक पर्यंत. अनेक म्हणजे एक प्रकारच्या व्याध्याच त्यांना लागतात. असं त्यातनं बाहेर पडणं त्यांना खूप अवघड जातं. तर त्यात एक छोटस काहीतरी म्हणजे सांगा, मेनोपॉज मध्ये काय. तुम्ही इतकं सुंदर म्हणालात, मानसिक आहे काय पीसीओडी जसं म्हणालात. पीसीओडी मानसिक नाहीये, पण मेनोपॉज मात्र नक्की मानसिक आहे. मेनोपॉज नावाची वस्तू नाहीच आहे, पण तरी आता आपण जसं बोललो की बायकांना तो त्रास होतो, बायकांना मानसिक त्रास होतो, एकदम अंगात घाम येतो, गळून गेल्यासारखं वाटतं, उदासी येते, हे सगळं आपण बघतोच आहे. म्हणजे माझ्या दवाखान्यात सुद्धा बायका येतात. पण मी त्यांना हाच एक मुद्दा सांगते की मेनोपॉज इज अ मिथ. हे मनातनं काढूनच टाका की मेनोपॉजमुळे आपल्याला हा त्रास होतो. कधी कधी आपलं वय वाढण्यामुळे सुद्धा आपल्याला त्रास होतो असा. त्यामुळे असा विचार करा की हा आता आपली पाळी गेलेली. अनेक वेळा हा त्रास मानसिक मी का म्हटला की बायकांना काय वाटतं, आता पाळी गेली म्हणजे आपल्याला वृद्धत्व आलं, आपण आता म्हाताऱ्या झालो, त्यामुळे एक प्रकारचं मानसिक न्यूनगंड, उदासी, हे सगळे प्रकार होतात. परत आता इस्ट्रोजन कमी झालेलं आहे, म्हणजे एक तर शरीरामध्ये बदल होतो की इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉनचे बॅलन्स कमी झाल्यामुळे बाईच्या शरीरात कॅल्शियम कमी होतं. आता मी जर बायकांना सांगितलं तुम्ही कॅल्शियम घ्या, तर त्यांच्या घरातनं सांगितलं जातं गोळ्या घेण्याची गरज काय आहे. तर तिथे सगळ्या बायकांनी काय लक्षात ठेवावं की ह्या गोळ्या नाहीयेत, ह्या सप्लिमेंट आहेत. आपण बायकांना सांगतो की तुम्ही दूध प्या, नाचणी खा किंवा केळी खा, आणि बायका ते करत नाहीत. मग कॅल्शियम कसं भरून जाणार. तर कॅल्शियम भरून येण्यासाठी म्हणून मग तुम्हाला कॅल्शियमच्या गोळ्या घ्यायला पाहिजे. गोळ्या घ्यायच्या नसतील तर दररोज नाचणीची भाकरी खा, 2 ग्लास दूध प्या आणि 2 केळी खा. तर काही हरकत नाही, तुमचं वजन पण वाढणार नाही आणि तुम्हाला कॅल्शियमची कमी पण होणार नाही. पण वजन वाढणार नाही म्हणजे मी सांगितलं त्याच्याबरोबर तुम्हाला व्यायाम तर करायलाच पाहिजे. व्यायाम केल्याने घामामधनं सगळे टॉक्सिन्स निघून जातात. हल्ली आपण डिटॉक्स करा खूप ऐकतो. अहो डिटॉक्स आपल्या हातातच आहे. घामातनं सगळे टॉक्सिन्स निघून जातात. तर काहीतरी योगासनं करावी, जिम मध्ये जावं, धावायला आता मी सांगितलं सायकलिंग करावं. स्काय इज द लिमिट. सुरू केल्यानंतर अंग दुखेल, ते पचवा. 3-4 दिवस दुखेल, आठवडाभर दुखेल, पण नंतर तुम्हाला त्याची गोडी लागेल, आवड होईल. आणि मग नंतर तर मी बघितलंय की लोकांना त्याचं व्यसन लागतं अक्षरशः व्यायामाचं. माझ्याकडे खूप बायका येतात की ज्यांना मेनोपॉजचा अजिबात त्रास झालेला नाहीये, कारण त्यांनी ते व्यसन जडवलं स्वतःला 40शी नंतर. बरोबर. म्हणजे थोडक्यात आपण मानसिक दृष्ट्या कसे गुंतून राहू, त्यांनी आपलं शरीर कसं चांगलं ऍक्टिव्ह राहील हे बघणं फार महत्वाचं आहे. अगदी बरोबर. आता तेच प्रश्न आहेत असे काही म्हणजे डायबेटीसवर, थायरॉइडवर, वजन वाढतं त्याच्यावर, किंवा फ्रोझन शोल्डर म्हणजे हाडांच्या संदर्भातले. तर अशा ह्याच्यात आता हे प्रश्न असे आहेत की त्याच्यावर एक एक सेशन व्हावं असे प्रश्न आहेत. आपण कसं करूया, हे सगळे जे प्रश्न आहेत ना, यांची कारणं सगळी एकच आहेत. पण त्यांना एका हेडिंग खाली मी घेते की सांगूया ओबेसिटी आहे, ब्लड प्रेशर, डायबिटीस आहे, आणि आता पीसीओडी पण आपण म्हटलं, त्याच्यामध्ये फ्रोझन शोल्डर आहे, थायरॉइड, हायपोथायरॉइडिझम म्हणजे थायरॉइडचं स्राव कमी होणं, हे सगळे जे विकार आहेत. वजन वाढणं, मेन वजन वाढणं, हे मेन. आता हे जे सगळे रोग आहेत हे आता लोकांच्या लक्षात यायला लागले की हे आपल्या जीवनशैलीमुळे नक्कीच आहे. बरोबर. आपण वजन जे काही खातो त्याच्याने जर आपलं वजन वाढत असेल, त्याचा असा अर्थ की आपण वायफळ एक्स्ट्रा खाल्लेलं. हा एक मुद्दा लक्षात घ्यायचा. आयुर्वेदाने काय सांगितलंय की आपल्या पोटाचा आकार साधारण एवढा असतो, त्याच्या 1/3 तुम्ही घन अन्न खा, वरचा सगळा भाग रिकामा ठेवा. आपण आता ह्याच्यात बायका पुष्कळ आहेत, बायका मिक्सर चालवतात, त्यांना माहितीये की आपण अगदी मिक्सर पूर्ण भरला तर आपल्याला तो मिक्सर चालवताच येत नाही. त्यामुळे आपल्याला मिक्सरमध्ये थोडी जागा ठेवायला पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये आपण थोडी जागा ठेवायला पाहिजे. तर 1/3 पोटच जेवायला पाहिजे. आता एवढ्या पोटाचा आकार धरला आणि त्याचा 1/3 म्हणजे एवढंच अन्न आपण जेवायचंय. उरलेला आपण पाणी आहे, ताक आहे,
हे आमटी आहे हे घेऊ शकतो. अशा पद्धतीने आपण जर जेवायला लागलो तर माझी खात्री आहे सगळ्यांचं वजन कमी होतं. त्याच्याबरोबरच प्रथिनं, आता शाकाहारी आणि मांसाहारी प्रथिनं वेगळी असतात. मांसाहारी प्रथिनं म्हणजे तुम्ही एक चिकनचा तुकडा खाल्लात तर तुम्हाला पूर्णपणे फुल प्रोटीन मिळतं. पण शाकाहारी प्रथिनं आता घ्यायची असतील तर वरण नुसतं वाटीभर खाल्लं की प्रथिन होत नाही. त्याच्याबरोबर थोडस एक आता वाटी एवढी वाटी तुमची असेल, वाडगा आपण म्हणतो, एवढा मोठा वाडगा भरून घट्ट वरण असेल तर 1 चमचा त्याच्यात भात घालायला पाहिजे की ते वरण कम्प्लीट प्रोटीन होतं. म्हणजे मी काय सांगते, साधा सोपा उपाय, तुमच्या घरामध्ये जी भाकरी पोळी जे काय होतं त्याचे तुकडे करा, ते एका वाटीत भरा, हे एक माप झालं. त्याच्यात चौपट भाजी आणि आमटी मिळून घ्या की तुमचं प्रथिन झालं, म्हणजे ऍज गुड एज की तुम्ही एक चिकनचा तुकडा खाल्लेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर जेवण आपलं ठेवलं तर तुम्हाला हे सगळे रोग होणार नाही. त्याचबरोबर जर का आपण एकच मिनिट एकाने एक चॅटबॉक्स मध्ये एक प्रश्न आलाय रेवती नंतर सांगते. तर हे झालं आपलं जेवण. आता त्याच्याबरोबर व्यायाम हे अतिशय महत्वाचं आहे. मी जेव्हा जेव्हा लोकांना सांगते ना की तुम्ही जिमला जा, तेव्हा अनेक लोक मला विचारतात की जिम म्हणजे परदेशातलं, आपलं योगासनं नाही का चालत. एक गोष्ट लक्षात ठेवा, जिम पण आपलंच आहे आणि योगासनं पण आपलीच आहे. योगासनांचा शोध शंकरांनी लावलेला आहे. 84 लक्ष आसनं सांगितलेली आहे. त्याचबरोबर आपण जिम मध्ये गेलो की कोणाचा तिथे फोटो असतो, हनुमानाचा फोटो असतो. म्हणजे मारुती हा जिम, त्याच्या हातात नेहमी गदा असते, ती गदा उचलायला किती शक्ती लागते. त्याच्यासाठी बायसेप्स ट्रायसेप्स हे आपले मसल्स चांगले असायला पाहिजे. कारण काय होतं, जे डायबेटिक खूप वर्ष डायबेटिक असतात त्यांचे मसल्स वेस्टिंग होतात, मसल्स बारीक 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 व्हायला लागतात. मग बारीक 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 जर मसल्स झाले तर मग ते परत मिळवायचे कसे, तर त्याच्यासाठी आपल्याला वजन उचलायलाच पाहिजे आणि जिम मध्ये जायलाच पाहिजे. आपण जिम मध्ये जायला लागलो की आपलं इतर गोष्टी कमी, म्हणजे अगदी खूप आपल्याला उपयोग होतो. तुम्हाला आत्ताच 2 दिवसापूर्वीचं उदाहरण सांगते. एक आज आहे वार गुरुवार, काल त्यांची सर्जरी झाली माझ्या एका पेशंटची. त्या हल्ली माझ्याकडनं औषधं घेत नाही, पण तरी पण त्यांचा मला फोन आला की नियती ते माझं ना, त्यांचा फोन मला शुक्रवारी आला की माझं बुधवारी सर्जरी आहे डोळ्याची, पण माझी साखर कंटिन्युअसली हायच राहते. तर मी काय करू आता, हे 4-5 दिवसात माझी ते औषधं पण त्यांनी वाढवली, इन्सुलिन पण वाढवलं, पण साखर कमी होत नाही. म्हटलं तुमच्याकडे प्रोटीनेक्स किंवा काय प्रोटीनचा डबा आहे म्हणे, हो आहे. म्हटलं आज आत्ता पण रात्री आणि दोन सगळे दिवस, सकाळ दुपार संध्याकाळ 3 वेळा 1 कप दूध घ्या, जास्त नका घेऊ, पण त्याच्यात मोठा चमचा भरून प्रोटीन पावडर घाला आणि ते घ्या. सकाळचा नाश्ता बदला, पोहे उपमा ढोकळे खाखरा पोळ्या बंद करा, त्याच्या जागी डाळींचे डोसे करा. त्या म्हणाल्या मग दुपारी पण मी डाळीचं सूप वगैरे असं घेऊ शकते. म्हटलं चालेल तसं घ्या, किंवा वरण पुष्कळ आणि त्याच्यात थोडासा भात घालून तेवढंच खायचंय फक्त. आणि तुम्हाला आश्चर्य सांगते की त्यांचं सोमवार सकाळपासूनच त्यांची शुगर नॉर्मल यायला लागली, मंगळवारी पण नॉर्मल आली, बुधवारी पूर्ण छान सर्जरी झाली. म्हणजे 3-4 दिवसामध्ये डाएटच्या बदलामध्ये जर असं होऊ शकतं तर तुम्ही विचार करा, जर तुम्ही कन्सिस्टंटली हे पाळलं तर किती चेंज होतील आपल्या शरीरामध्ये. अगदी खरं. आता त्या फ्रोझन शोल्डर वगैरे म्हणजे हाडांशी संदर्भात सुद्धा एक जणांचा प्रश्न आलेला आहे. हो, तर कसं आहे, फ्रोझन शोल्डर जो असतो ना तो 2-3 कारणांनी होतो. एक, ज्यांना डायबिटीस लॉंग स्टँडिंग आहे त्यांचा उजवा खांदा अनेक वेळा धरतो आणि त्याला आपण फ्रोझन शोल्डर बिकॉज ऑफ डायबिटीस म्हणतो. त्याचबरोबर काही ऑक्युपेशनल हॅझर्ड्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी स्वतः गाते तर तंबोरा धरताना असा हात जर खूप जास्त वेळ ठेवला गेला तर तो आखडतो अनेक वेळा, त्याच्यासाठी तो हात कसा मोकळा होईल. आता शोल्डर जॉईंट आपण म्हटला की इकडनं स्नायू असतात, इकडनं स्नायू असतात, इकडनं स्नायू असतात, ते सगळे त्या शोल्डर मध्ये जातात. मग ते शोल्डर आपण कसा मोकळा करायचा, तर त्याच्यासाठी गोमुखासन आहे, नमस्कारासन आहे, म्हणजे मागे आपण नमस्कार करायचा किंवा हे असे हात करून दोन्ही हात आपले जॉईन झाले पाहिजेत मागे, त्याच्याने हा सगळा खांदा खेचला जातो. आपण फिजिओथेरपी करतो
तर फिजिओथेरपीमध्ये ही सगळी योगासनं पण येतातच. पिलाटीज म्हणून एक प्रकार आहे, त्याच्याने सुद्धा आपल्याला खूप फरक पडतो. तर आता आपण बोलता हे सांगतच आहोत, तर आपल्याला आताच्या इंटरव्ह्यू घेतात रेवती ताई, ह्या स्वतः योगा एक्सपर्ट आहे आणि त्या ऑनलाईन क्लास सुद्धा घेतात. तर हेल्थीफाय मधल्या कोणालाही त्यांच्या ज्ञानाचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधलात तर मी तुम्हाला रेवतीताईंचा कॉन्टॅक्ट नंबर देईन आणि त्या ऑनलाईन योगासनं शिकवतात, ज्या योगे तुमचा फ्रोझन शोल्डर पण बरा होईल आणि इतर तुम्हाला जर गायडन्स कुठली योगासनं करायची, काय करायची, तर ती सुद्धा त्यात चांगलं मार्गदर्शन करते. आता फ्रोझन शोल्डर हा आजकालचे IT वाले जे आहेत तेव्हापासून ते अगदी म्हाताऱ्यां म्हणजे एखाद्या 60 नंतरच्या बाईला सुद्धा हा होतो. तर ते बरेच आता तुम्ही जिमचं वगैरे सांगितलं तर आपण डबा काढतो वरतून. हा वरचा एक झाला जरी व्यायाम तरी फॉरवर्ड आणि बॅकवर्ड असे दोन्हीकडनं व्हायला लागतात. त्यासाठी तुम्ही योगासनं करा, जिम मध्ये जा किंवा त्या संदर्भात काहीतरी तुम्ही केलं गेलं पाहिजे. हे आता तुमच्या बोलण्यातनं अगदी स्पष्ट झालं. आणि एक मुद्दा की आपण शोल्डरचं करतोय पण त्याचबरोबर आपल्याला त्या रिस्ट जॉईंटचा पण व्यायाम करायला लागतो, ह्याची पण मोबिलिटी आपल्याला. सूक्ष्म व्यायाम असे बोटांचे वगैरे सुद्धा कितीतरी आहे. हो, आता मी जी सांगितलं 84 लक्ष जी आसनं आहेत तेव्हा प्रत्येक बोटाचं सुद्धा आसन आहे, ते आपण मिस करतो. असं तर ते ही सगळी आसनं आपण करायला पाहिजे. अगदी. आता बरेच वेळा वय वाढल्यानंतर किंवा आजकालच्या ह्या सगळ्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक नोकरी करणाऱ्या म्हणा, शाळेतल्या म्हणा, पण हल्ली शाळेचं वेळा सुद्धा अशा झालेल्या आहेत, त्यांची एवढी मोठी दप्तरं, त्यांचं ते सगळं ऑफिस, मुलांचं म्हातारपणी. एक प्रश्न प्रत्येकाला खूपच त्रास देतो आणि तो म्हणजे बद्धकोष्ठता. हो. तर ती ऍसिडिटी होणं किंवा बद्धकोष्ठता होणं, तर हे कसं घालवावं? त्यासाठी परत थोडंफार व्यायामाचं आहेच आहे महत्व. व्यायाम तर आहेच, तो तर म्हणजे कुठेच जात नाही, तो तर प्रत्येकाने करायलाच पाहिजे. पण कसं असतं की आता बद्धकोष्ठता आहे त्याच्यासाठी औषधं घेतली जातात. म्हणजे आता काही लोक क्रिमॅफिन किंवा असं ज्याला आपण ॲलोपॅथिक म्हणतो ती घेतात. हा, काही त्रिफळा घेतात किंवा आता बघा कायम चूर्ण आहे, गंधर्व हरितकी आहे, इसबगोल, खूप औषध आहेत. ती आयुर्वेदिक असोत किंवा ॲलोपॅथिक असोत, कुठली सुद्धा जी रेचक आपण ज्याला म्हणतो त्या रेचकांचा आपल्याला त्यांची सवय होऊ शकते. त्या रेचकांचा आपल्याला सवय झाली तर मग आपल्याला हायर लेव्हल घ्यायला लागतं, मग आपल्याला अजून हायर लेव्हल घ्यायला लागतं. त्यामुळे पहिल्यांदा एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की बद्धकोष्ठता होते कशामुळे. आतड्यांची हालचाल, आपली आतडी अशी अशी हलतात आणि मळाला पुढे ढकलतात, म्हणजे आतड्यांची हालचाल कुठेतरी कमी होते म्हणून मळ पुढे जात नाही. तर आता आपण व्यायामाच्या बद्दल बोललो, तर व्यायामामध्ये आपण भुजंगासन आहे, शलभासन, धनुरासन, पोटावर झोपण्याची जी सगळी आसनं आहेत ती अवश्य करावी. त्याच्याबरोबरच आपण नौकासन आहे, म्हणजे असं नौकासन आणि उलट नौकासन, ही सगळी आपण आसनं करावी. आणि एक मिनिट मध्ये जरा इंटरप्ट करते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे वज्रासन, की त्याला कधी जेवण खाण किंवा ह्याचे नियम नाहीये अजिबात. कायम जेवणानंतर 10 मिनिटं वज्रासनात बसावं. आणि कसे अनेक लोक आता कंप्लेन करतील लगेचच, आम्हाला वज्रासनात बसता येत नाही. गुडघे, काही हरकत नाही, उभ्यानी सुद्धा वज्रासन करता येतं, एक एक गुडघावरती फोल्ड करून 10 आकडे मोजेपर्यंत असं कंटिन्युअसली तुम्ही उभ्या सुद्धा तुमचे गुडघे फोल्ड करायला स्वतःला पहिल्यांदा ट्रेन करा. मग गादीवर बसायला लागा, खाली चादर ठेवा. हे बघा, योगासनं जी आहेत ना ती प्रोग्रेसिव्ह आहे. आज जमलं नाही, उद्या अजून पुढचं जमेल, परवा अजून पुढचं जमेल, असं होत 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 पण होतच नाही अशी एक्सक्यूज न देताना त्याच्यातला पर्यायी मार्ग काय आहे, आपण काय करू शकतो, दोऱ्या धरून करू शकतो का, योगा ब्लॉक्स ठेवून करू शकतो का, असे अनेक पर्याय आहेत. तसे त्याचा आपण पर्यायांचा अवलंब करायचा ज्याच्याने आपलं बद्धकोष्ठता रिलीफ होईल. आता त्याच्याबरोबरच जर का तुम्हाला आता आपण आपल्याला प्रश्न विचारणारे ऑलरेडी मी असं गृहीत धरते अनेक वर्षापासून रेचक घेतच असते, आता हे रेक्टिफाय कसं करायचं. जी आतडी प्रत्येक जवळजवळ प्रत्येक जे म्हणजे असं आपण म्हणतो ना कायम चूर्णासारखं, म्हणजे जे मेडिसिन ज्याच्यामध्ये सगळी औषध आहे, त्रिफळा कसं आहे फक्त त्रिफळ 3 फळांचं आहे, त्याच्यात फक्त अर्धा बेडा आवळा असणार.
पण ज्याच्यामध्ये असे कॉम्बिनेशन ऑफ ड्रग्ज आहेत, असं जे विरेचन असतं त्याच्यामध्ये सोनामुखी वगैरे अशी एकदम स्ट्रॉंग आतड्यांना खरडवून काढणारी औषधं घातलेली असतात. त्यामुळे आतड्यांचा आतला म्युकोजा असा खरडवून गेलेला असतो आणि नाश पावलेला असतो. त्याच्यासाठी आपण रात्री झोपताना, म्हणजे रात्रीचं जेवण थोडं कमी घ्या. रात्रीचं जेवण झाल्यानंतर 2 तासांनी 1 कप दूध आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तूप असं घालून रोज रात्री 1 महिना घेतल्याने आतड्यांमधला जो म्युकोजा खरडवून गेलेला आहे तो नवीन बनतो. आता ह्याच्यातनं कोणाला दूध आवडत नाही, ठीक आहे, गरम पाणी आणि तूप घ्या, ते पण चालेल. आता काही लोक लॅक्टोज सेन्सिटिव्ह आहेत, त्यांना तूप पण चालत नाही, ठीक आहे, गरम पाणी आणि खोबरेल तेल. गरम पाणी आणि खोबरेल तेल घेतल्याने सुद्धा तोच इफेक्ट होतो जो दूध आणि तुपानी होतो. पण 1 महिना 1.5 महिना, आणि हे रेचक नाहीये बरं का, हे रेचकाला तुमचा रेचकचा डोस कमी करायला तुम्हाला मदत करते. म्हणजे तुम्ही जर त्रिफळा चूर्ण घेत आहात, आता 1 चमचा भरून घेता, तर हे दूध आणि तूप किंवा जे इतर मी स्नेहाचे प्रकार सांगितले ते घेतल्यामुळे तुमचा त्रिफळा अर्धा चमचा पुरतो, मग हळूहळू पाव चमचा पुरतो आणि मग हळूहळू त्रिफळाची गरजच नाही शिवत. तर बद्धकोष्ठता होणं इज अ गुड साईन. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये कुठेही कोलेस्ट्रॉल वाढलेलं नाहीये. वय जसं वाढत जातं आतड्यांमध्ये वात वाढत जातो, तो वाढल्यामुळे आपल्याला बद्धकोष्ठता होते. त्या वाताचा शत्रू हा तेल आहे, तूप आहे, ते आपण घेतलं की आपलं बद्धकोष्ठता आपली निवारण होते. बरोबर आहे. आता त्याच्यामुळेच म्हणजे या बद्धकोष्ठतेमुळेच तुमचे पाय दुखणं, थकवा येणं हे प्रकार होतात का? नाही, अति अब्यूज ऑफ लॅक्सेटिव्ह मुळे पाय दुखतात. आम्हाला एक शिक्षक होते, पांथे गुर्जर वैद्य म्हणून, खूप प्रसिद्ध होते ते, गोरेगावला प्रॅक्टिस करायचे. त्यांनी बघितलेलं आहे की ज्या लोकांना त्यावेळी ना पूर्वी पायामध्ये वात जास्त, पाय एकदम म्हणजे अधू झाल्यासारखेच, अर्धांगवात सारखा, पण फक्त पायांमध्ये, असा अनेक लोकांना व्हायचा. आणि तो कशामुळे, तर ओव्हर अब्यूज ऑफ लॅक्सेटिव्ह, की आता होत नाहीये ना तर चला घेऊन टाका, असं करू नये. जे आपण म्हणतो ना आपल्याला सप्लिमेंट्स पाहिजेत ती औषधं लोक घेत नाहीत, आणि जी औषधं घ्यायला नकोत ती घेतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल ताप आला की सरळ डोलो. अरे डोलो मध्ये 650 मिलीग्रॅम पॅरासिटेमॉल आहे, तुमच्या लिव्हरची काय अवस्था होणार. लहान मुलांना सुद्धा तुम्ही देता तसं देऊ नका. आणि मी काय म्हणते, लोक सुद्धा ना त्यांचं चुकत नाही, त्यांचा डॉक्टरांवर विश्वास असतो किंवा ऍडवर विश्वास असतो म्हणून ते बघून घेतात. तर त्याच्याऐवजी कुठल्या तरी जे कॉन्झर्वेटिव्ह डॉक्टर आहेत त्यांना विचारावं. मी बघते परदेशात 2 दिवस ताप आला तर म्हणतात जरा रेस्ट घ्या, मग आपण औषध घेऊ, असं. तर ती वृत्ती आपल्याकडे पण ठेवावी थोडीशी. आता या संदर्भात डाएट बद्दल थोडंसं सांगा. म्हणजे आता दही खावं का नाही, दूध खाऊन, दूध पिऊन जर का बद्धकोष्ठता होते का, किंवा असं काय, किंवा पालेभाज्या खाव्यात असं. नाही, हा तुम्ही दुधाचा पण एक खूप सुंदर प्रश्न विचारला. अनेकांना दूध प्यायल्यानंतर पोटात गॅस होतात बघा, तर त्याच्यासाठी एक इलाज असा आहे की गरम दुधाने अनेकांना नॉशिया होतो, गॅस होतात, तर तुम्ही गार दूध पिऊन घ्या. अनेक आता हल्लीनं कोरोना नंतर असं खूप समज आहे की गार पिऊच नाहीये, गाराने अगदी आपलं नुकसान होतं, असं काही नाहीये. आपली पित्त प्रकृतीच असते. आपण शहरात राहतो तर आपल्याला स्ट्रेस असतो, आपल्याला खूप टेन्शन्स असतात, आपलं पित्तच वाढलेलं असतं. त्यामुळे गार पाणी, गार दूध प्यायला अजिबात काही हरकत नाही. तर गार दूध पिऊन बघा, गॅस होणार नाही. आणि तरी सुद्धा कोणाला गरम दूध आवडत असेल आणि त्यांनी गॅस होत असतील तर त्याला एक खूप सुंदर ट्रिक आहे बघा. आपण दूध उकळवलं, म्हणजे उकळवून झालं, उधण आलं, आपण गॅस बंद केला की 1 लिटर दुधासाठी 1 टीस्पून ओवा घालायचा त्याच्यात. 1 लिटर दुधामध्ये 1 चमचा ओवा घालायचा आणि ते दूध तुम्ही प्यायला वापरा. म्हणजे आता समजा तुम्ही चहाला एक वेगळं दूध वापरता, प्यायला वेगळं दूध वापरता, तर पिण्याच्या दुधामध्ये ओवा घाला. बरं, चहाच्या दुधामध्ये सुद्धा तुम्ही ओवा घातलात तर त्याच्या दुधाच्या चवीमध्ये काही फरक होत नाही, पण त्या ओव्यामधली जी उडणशील तत्व असतात ती तत्व आतमध्ये फुटतात आणि ती फुटल्यामुळे आपल्याला आपलं वायूचं शमन होतं आणि त्यामुळे आपल्याला ते पचतं. आता त्याच्याबरोबर पालक आहे, अळू आहे, सगळ्या पालेभाज्या बरं का. आणि आता पावसाळ्यामध्ये सगळ्या नाही खाऊ शकत, पण ज्या पावसाळी पालेभाज्या आहेत त्या आपण अवश्य खाऊ शकतो, त्या आहेत. त्याच्याबरोबर
मक्याचे दाणे आहेत, भेंडीची भाजी आहे, फरसबी आहे, अशा शेंग भाज्या म्हणजे शिराळी, घोसाळी, पडवळ, या सगळ्या भाज्या पाणीवाल्या भाज्या पण आहेत आणि त्यामुळे त्या आपल्याला आतड्यांची हालचाल सुकर करण्यासाठी आणि कॉन्स्टिपेशन रिलीफ करण्यासाठी आपल्याला खूप मदत होते. आता त्याच्याच संदर्भात एक प्रश्न आलेला आहे की बद्धकोष्ठतेमुळे उष्णता वगैरे वाढते का, डोक्यात कोंडा होतो का, केस गळतात का, अशा टाईपचा एक प्रश्न आलेला आहे. अच्छा, बद्धकोष्ठतेमुळे केस गळणं किंवा पित्त वाढणं वगैरे असं कधी काही होत नाही. बेसिकली पित्त असल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स होतात आणि त्याच्यामुळे बद्धकोष्ठता होऊ शकते. पित्त शमन, लिव्हरचं फंक्शन आपण नॉर्मल केलं की बद्धकोष्ठता बरी होते. खास करून बद्धकोष्ठतेचा संबंध लिव्हरशी, त्याच्या फंक्शनशी जास्त असतो. त्यामुळे लिव्हर म्हणजे आपल्या शरीरातला क्लास 4 एम्प्लॉई, एवढं लक्षात ठेवा. त्याला पुष्कळ काम द्या. काम द्या म्हणजे काय, थोडं बहुत लंघन करा, मधनं त्याला इतर जे शरीरात जमलेलं आहे त्याचा बॅकलॉग तो सगळा क्लिअर करायला त्याला थोडा वेळ द्या, बरं का. आता एक छान प्रश्न आलेला आहे, एकाने विचारलेला आहे नर्व्ह सिस्टीम बद्दल, की ते लूज होतं का किंवा जसं वय वाढतं तसं त्याचं हे कमी होत जातं का? हा, आता बघा कसं आहे, आपल्या शरीरामध्ये लाखो हजारो नर्व्स आहेत. त्यामुळे कुठल्याही नर्व्स आपल्या शरीरातल्या निकामी किंवा ह्या होऊ शकतात. म्हणजे आता आपण सर्वायकल स्पॉन्डिलायटिसच म्हणतो, ते नसेच असतं. ती नस इकडनं धरली जाते, जे आता कॉम्प्युटरवर माऊस पॅड न वापरता किंवा कार्पल टनल सिंड्रोम आपण म्हणतो, तो सुद्धा नसेचाच विकार आहे. त्यामुळे आपल्या नसा या कुठेही धरल्या जाऊ शकतात आणि त्याचं हल्लीचं मूळ कारण की आपण व्हिटॅमिन B12 ची आपल्याकडे खूप कमी आहे. आता तुम्ही विचाराल पूर्वी नव्हती का, तर अगदी पूर्वी, मी आयुर्वेदिक काळामध्ये म्हणेन की अजिबात नव्हती. कारण आयुर्वेद हा मांसाहार तुम्ही अवश्य घ्या असं सांगणारा वेद आहे आणि मांसाहारामधनच आपल्याला B12 मिळतं. त्यामुळे आयुर्वेदाच्या काळात तरी लोकांना B12 ची कमी नव्हती, कारण त्या काळामध्ये लोक मांसाहारी होती आणि मांसाहार खात होती. आता हे पॅक फूड जे असतं, विकतचे पदार्थ, आजकाल ते स्विगी अमुक तमुक ह्याच्यावरनं फार मागवलं जातं, तर त्यांनी बद्धकोष्ठता होते का? हो, त्यांनी होण्यापेक्षा, ते तर काय माहितीये, तुम्ही हॉटेलमधनं मागवता ते तुम्ही तिखट जर खाणार असाल तर त्याच्यामुळे बद्धकोष्ठता एकतर होईल. दुसरी गोष्ट म्हणजे शिळं अन्न खाणार असाल तर त्याच्यामुळे बद्धकोष्ठता. दोन मुख्य कारण आहेत. अच्छा, आता एक जणांनी विचारला, माझा मुलगा 21 महिन्यांचा आहे, त्याला स्वतः उठून बसता येत नाही, बसवावं लागतं आणि तसं स्वतः उभं नाही राहत, पण आपण उभं केलं की आधाराने पटपट चालतो, तर 2-3 पावलं मोकळा चालतो तो. तर हे स्वतः तो का करत नाही? 21 महिन्यांचा आहे. ओके, त्याच्यासाठी ना तुम्ही चॅटबॉक्स मध्ये टाईप करा, मी सांगते, चंदन बला लाक्षादी तेल. अच्छा, चंदन बला लाक्षादी तेलानी त्या बाळाला मसाज करत जा रोज. चांगलं त्याला शेक गरम पाण्याने आंघोळ करून, आंघोळ झाल्यानंतर त्याला साधारण 20 मिनिटं किंवा 1 तास झोपू दे. असं केल्याने त्याच्या नसा अजून मजबूत होतील आणि तो मुलगा छान चालायला लागेल. चंदन बला लाक्षादी तेल मिळतं. मेडिटेशन कसं करून घ्यावं मुलांकडनं, असा एक प्रश्न आता चॅटबॉक्स मध्ये आलेला आहे. मुलांचं ना मेडिटेशन असतंच. मुलं आहेत ना स्पंज सारखी असतात. ते एका ठिकाणी बघत असताना दुसरीकडे पण त्यांचं लक्ष असतं. की असं अष्टपैलू आणि अष्ट ठिकाणी लक्ष असणं हे आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा खूप चांगलं असतं. म्हणजे अनावधानाने त्यांचं लक्ष आहे. आपण मुद्दामून ऐकतोय एक आणि बायका कसं, ती काय बोलते, तो काय बोलतोय, असं नाही मुलं लक्ष ठेवत. एक करत असताना त्यांचं दुसरीकडे लक्ष असतं. त्यामुळे मेडिटेशन हे मुलांसाठी नाहीये. मुलांना मेडिटेशन पेक्षा एकाग्रता कशी यावी, म्हणजे एकाग्रता कशी करावी, इन द सेन्स धर सोड करू नये. म्हणजे तुम्ही त्यांना स्पोर्ट्स मध्ये घाला, तर ते एक स्पोर्ट करताना तो स्पोर्ट मध्ये कसं त्यांनी ऍडव्हान्स करावं ह्याचं तुम्ही त्यांना गायडन्स द्या. हळूहळू त्याच्यात ऍडव्हान्समेंट कशी करावी, आणि ते तुम्ही लीड बाय एक्झाम्पल. की तुम्ही जर मुलाला, फॉर एक्झाम्पल, आता एक बाई आहे की जिला काय पोळ्या करता येत नाही, तिच्याकडे इतके दिवस पोळ्यांना बाई होती, पण तिने आता ठरवलं की आपण पोळ्या घरातल्या लोकांसाठी करायच्या. पहिल्या दिवशी काय होणार, कुठे जाडी होईल, कुठे पातळ होईल किंवा आकार पण वेगळा होईल.
तिने प्रांजळपणे, जर आपलं लेकरू असेल छोटं, दाखवलं की आईची बघ पहिली पोळी अशी व्हायची, आता बघ कशी चांगली होते, आता बघ कशी सरावानी अभ्यासाने सगळं चांगलं होतं, तर त्या मुलांना आपल्याकडनं लीड बाय एक्झाम्पल होऊन त्यांच्यामध्ये सुधारणा होते. म्हणून मुलांकडनं मेडिटेशन मुलांना करायचं नसतं. मुलं जर 10 प्रकार करत असतील तर त्यांना ते एनकरेज करायचं उलट, आणि त्याच्यामधला जी गोष्ट आवडते ती न धर सोड करताना कशी पकडून ठेवायची हे आपण त्यांना शिकवायचं असतं. एक जणांनी विचारलंय की ॲलर्जी बरी होते का? आता ते ॲलर्जी अनेक प्रकारची असते, आणि ॲलर्जी म्हणजे तुम्हाला शॉर्ट सांगते, लोक फॉर एक्झाम्पल आपण धुळीची ॲलर्जी घेऊ, बरोबर, अगदी कॉमन असते, लोक म्हणतात धुळीची ॲलर्जी. आता समजा ए व्यक्ती आहे, बी व्यक्ती आहे, सी व्यक्ती आहे. ए व्यक्तीला धुळीची ॲलर्जी आहे, बी आणि सी ला धुळीची ॲलर्जी नाहीये. म्हणजे प्रॉब्लेम कोणामध्ये आहे? ए मध्ये आहे, धुळीमध्ये नाहीये. बी आणि सी धूळ पचवू शकतात, ए धूळ पचवू शकत नाही. म्हणजे परत प्रश्न आला पचवण्याकडे. म्हणजे आपली पचन शक्ती आपण जर इम्प्रूव्ह केली तर आपण आरामात ही धूळ पचवू शकतो. बरोबर. मग ती कशी पचवायची? तर आता नाकामध्ये तूप बडनी लावलं तर ते तूप आहे त्याच्यात धुळीचे कण अडकतील आणि तुम्ही शिंपडून टाकलं की जाईल. मग हळूहळू तुमची नाकाची ॲलर्जी जाईल. आमच्या आयुर्वेदामध्ये आम्ही अणुतेल, षडबिंदू तेल, तुपाचं नस्य करतो, त्याच्याने ॲलर्जी धुळीची झाली. आता अंगावर पित्त उठतं, ती पण एक प्रकारची ॲलर्जी असते. म्हणजे पचनामधनं काही पदार्थ असेल की जे तुमचं पित्त वाढवतात, मग ते कसे तुम्ही पचन तुमचं नॉर्मल कराल? मग त्याच्यासाठी मात्र तुम्हाला प्रॉपर आयुर्वेदिक सल्ला घ्यायला पाहिजे. डॉक्टर नाडी परीक्षा करतील, बघतील आणि मग सांगतील काय करायचं. आता एक जणांनी विचारलंय, पण त्याच्या आधीच मी सांगते की यासाठी तुम्हाला मी मॅडमचा नंबर देते, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. त्यांनी विचारलंय की कॅन यू प्लीज लेट अस नो द थेरपी वी कॅन डू फॉर एन्झायटी और ट्रीटमेंट प्लॅन ऍट होम. तर यासाठी तुम्हाला वैयक्तिक त्यांना भेटावं लागेल आणि त्याप्रमाणे त्या ज्या काय प्लॅन देतील त्याप्रमाणे तुम्हाला करावं लागेल. कारण की ते असं छोटस सांगून तुम्हाला पटकन म्हणजे घरी काही होम रेमेडी सारखं पण नाहीये. तुम्हाला थोडे चेंजेस करायला लागतील. ते चेंजेस का करायला लागतील ते सगळं समजावून सांगण्यासाठी तुम्हाला एक प्रॉपर बसून तुम्ही ते समजावून, तुम्हाला प्रश्न पडतील, तुम्ही काय विचाराल, इतर तुमच्या घरात काय कॉमन असेल ते तुम्ही काय विचाराल, त्यामुळे तुम्हाला ते कन्सल्टिंगच घ्यावं लागेल. आता एक जणांनी विचारलंय की शौचावाटे तेल जाणे कशामुळे होते? कोलेस्टेरॉल वाढलं तर शौचावाटेत तेल जातं. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये एवढं तेल झालेलं आहे की तुमची फॅटी लिव्हर पण झालेली असेल आणि त्याच्यामुळे ते तेल जातं. त्याच्यासाठी तुम्हाला कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी औषधं, त्याच्याबरोबरच आहारामध्ये बदल, लिव्हरची सोनोग्राफी, लिव्हरच्या टेस्ट, असं खूप काय काय करायला लागतं. प्रश्न असा आहे की वातुळ काही खाल्लं की ढेकरा येतात, पोट फुगल्यासारखं होतं. म्हणजे त्यांच्या प्रश्नातच त्यांचं उत्तर आहे असं मला वाटतं. सांगा तुम्ही. तर बरोबर आहे, वातुळ खाल्ल्याने जर तुम्हाला त्रास होतो तर आपण म्हणतो की आता तुम्ही ते पथ्य करा थोडे दिवस. पण असं असतं, अनेक लोकांचं असं समज आयुर्वेदामध्ये म्हणजे एकदम कडक पथ्य असतं. तर मी युजली काय सांगते, गवार आहे, मसुराची डाळ, मसुराची डाळ, वांगी, शेवग्याचे शेंगा आणि शेंगदाणे, हे साधारण ह्यानी वात होतो. बटाटे आहे, काही ना हल्ली गव्हाने सुद्धा गॅस होतो. तर हे पदार्थ तुम्ही आठवड्यातनं एकदा, गवार खाल्ली तर इतर पदार्थ खाऊ नका. शेकट्याची शेंग आवडत असेल ती खाल्लीत तर मग इतर काही खाऊ नका. अशा पद्धतीने तुम्ही जर मॅनेज केलं तर तुम्हाला हळूहळू ते कमी होतं आणि आयुर्वेदिक औषधांनी तर आम्ही म्हणजे तुम्हाला पूर्ण बरं पण करू शकतो. तेच त्यांनी म्हटलं पुढे की त्यांची ईसीजी वगैरे काढला जातो आणि तो नॉर्मल आहे. हो, कारण वायू वर आला ना की काय होतं, छातीत लेफ्ट हँड साईडला खूप दुखतं. अनेकांना वाटतं आपल्याला हार्ट अटॅक येतोय, म्हणून ते टेस्ट केले जातात. तर तुम्ही माझा नंबर चॅटबॉक्स मध्ये आता येईलच, तुम्ही माझ्याशी संपर्क करा. आय कॅन सर्टनली हेल्प यू. तुमचा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू. बरोबर. तर ते आता ॲलर्जीवर तुम्ही सांगितलं की ते काय कसं करावं वगैरे असं. आता बहुतेक सगळ्यांचे प्रश्न संपलेले आहेत. अजूनही तुम्हाला काही त्याच्यात दिसत असेल तर तुम्ही त्याच्यावर सांगा मला. चॅटबॉक्स म्हणजे थायरॉइड आहे तर त्याच्यासाठी आहार कोणता घ्यावा? खूप गोंधळ होतो. भाजी खाताना फ्लॉवर, कोबी, सोयाबीन, दूध, दही, पनीर खाऊ नये असे डॉक्टर सांगतात. हो. तर त्यामुळे वजन खूप कमी झालंय. ड्रायफ्रूट, बदाम, अक्रोड, खारीक, खजूर, काळे मनुके, काजू हे चालेल का?
अंडी बॉईल खाल्ली तर चालेल का, आमलेट खाल्लं तर चालेल का, फिश कोणते खावे, थोडक्यात हे डाएट संदर्भातला त्यांचा प्रश्न आहे. हो हो, आणि हे तुम्हाला म्हणजे प्रॉपर कन्सल्टेशन करूनच घ्यायला लागेल. एक प्रश्न आहे की व्हॉट वर्कआउट शुड बी अवॉइडेड इन द जिम इफ यू आर फ्रोझन शोल्डर. तर त्याच्यासाठी ना यू नीड टू कन्सल्ट डॉक्टर कडे की हा फ्रोझन शोल्डर कशामुळे झालेला आहे, त्याचा एक्सरे किंवा MRI स्कॅन करून मग त्याच्यावरती आपल्याला चिकित्सा करायला लागेल. पण तत्पूर्वी माझा तरी फ्रोझन शोल्डरशी अनुभव असा आहे की तुमचे सगळे स्नायू स्टिफ झाल्यामुळे तो फ्रोझन होतो. तर त्यांना मोकळं करण्यासाठी तुम्ही तिथे तेल लावा, शेकवा, मग तो वर खाली त्याचे जे इतर व्यायाम आहेत, आपण वरती हात नेऊन नमस्कार असा करतो, त्याच्याऐवजी असा नमस्कार हात वरती नेऊन केले की आपला हात हळूहळू त्याचे सगळे स्नायू मोकळे व्हायला लागतात. असं करत 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 आणि प्रॉपर जे न्यूरोलॉजिस्ट आहेत त्यांना विचारून, जरी फ्रोझन शोल्डर दिसत असेल जॉईंटचा तरी तो असतो, त्याच्याबरोबर नर्व सुद्धा इन्व्हॉल्ड असतात. त्यामुळे नीट लक्ष देऊन आपण हे करायला पाहिजे ट्रीटमेंट. त्यांनी आता विचारलंय की हिल पेन साठी काय खाणे टाळावे, आणि आता तुम्ही जे सांगितलं ना फ्रोझन शोल्डरचं, तेच पावलं दुखण्यावर पण एक प्रश्न आलेला आहे. पावलं, हिल, हे सगळं मला वाटतं त्याचं उत्तर एकच असतं. हिल म्हणजे कसं, आपण पहिलं पाऊल टाकताना अनेकांना असं पहिलं पाऊल टाकलं की त्यांचं हिल अतिशय दुखतं. त्याचं एक मेन कारण आहे वजन वाढणं. वजन वाढल्यानंतर त्या आपल्या टेंडो ॲक्युलस त्याला म्हणतात, त्याच्यावरती प्रचंड प्रेशर येतं. तर एक करायचं, रात्री झोपताना आपल्या गुडघ्यापासून अगदी तळव्यापर्यंत चांगलं मसाज करायचं आणि खाली अगदी तळ पायाच्या जवळ, हिलच्या जवळ जे टेंडन असतं तिथे तर अगदी चांगलं तेल जिरवायचं, रगडायचं नाही, हलक्या हाताने तेल चांगलं जिरवायचं. वाटलं तर गरम पाण्यात मीठ घालून थोडा वेळ ते बुडवून ठेवायचे पाय. असं हळूहळू केल्याने आणि वजन कमी केल्याने हिल पेन कमी होतं. पायाची बोटं आणि छोटे छोटे सांधे वगैरे दुखत असतील तर अगदी 100% व्हिटॅमिन डी आणि B12 ची कमी असते. तर व्हिटॅमिन डी ची कमी पूर्ण करण्यासाठी व्हिटॅमिन डीच्या गोळ्या त्या 12 आठवडे घ्याव्या. या गोळ्या घेण्याची पद्धत पण असते. सकाळी उठून रिकाम्या पोटी ह्या गोळ्या घ्यायच्या. त्याच्या म्हणजे एक गोळी घ्यायची दुधाबरोबर आणि त्याच्यानंतर 1 तास तरी काही खायचं नाही. आता गोळ्या नसतील घ्यायच्या, त्याचं लिक्विड येते, त्याचे सॅशे येतं, पावडर दुधामध्ये मिक्स करून घेऊ शकता. त्यामुळे जसं तुम्हाला सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. कंपनी पॅकिंग अर्धा किलोचं दही फ्रीज मध्ये ठेवून वापरणं योग्य आहे का? हा, आता बघा कसं आहे, जे बाहेरचं दही असतं आपण घेतो, अमूल आहे किंवा डॅनोन आणि अनेक सगळे प्रकार आहेत, ते ना कल्चर नाही वापरत. म्हणजे तुम्ही ते दही जर घेऊन आपल्या घरी दही बनवायचा प्रयत्न केला विरजण्याचा, तर ते दही विरजत नाही बरं का. त्यामुळे ते दही तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून वापरलं तरी काही हरकत नाही, फक्त त्याची एक्सपायरी डेट बघा, त्याप्रमाणे तुम्ही ते वापरा. आता अजून एक जाता जाता सांगते, एकीचा मला आता थँक्यू म्हणून मेसेज आलेलाच आहे. पण ज्यांना ज्यांना हे आज आपलं वेबिनार आवडला, हा आपण एक प्रायोगिक स्तरावरती वेबिनार घेतला होता, तर ज्यांना आवडला असेल त्यांनी आपल्या ग्रुपमध्ये प्रतिक्रिया अवश्य द्यावी. आणि परत जर वेबिनार हवा असेल तर असेच विषय तुम्ही जे दरवेळी सांगत असता रविवारी, आता मी त्यांची उत्तर देईनच, पण वेबिनार परत आपण 3-4 महिन्यांनी घ्यावा न घ्यावा ह्याच्याबद्दल सुद्धा अवश्य प्रतिक्रिया द्या. अजून एक प्रश्न मेघा म्हणून आहेत, त्यांनी काय मला विचारले मला कळत नाहीये. पितांबी काहीतरी असं त्यांनी विचारलंय, मला कळत नाही त्यांनी काय विचारलंय ते. पितांबी मला वाटतं असं वरती त्यांना येत असावं, म्हणजे पित्त आपण म्हणतो ना उलटी, हायटिस हर्निया म्हणतो. म्हणजे कसं असतं, आपण गिळल्यानंतर आपल्या पोटाचा जो वरचा भाग आहे ना, तिथे कसे झापड असते, व्हाल्व असतो, तो घट्ट बंद होतो आणि मग अन्न पोटामध्ये राहतं आणि मग काय होतं, ते मग वरती येत नाही. पण अनेकांना वायूमुळे किंवा पित्तामुळे, ज्यांना मायग्रेनचा त्रास असतो, अनेक वासांमुळे ते झापड उघडते आणि वर्ण ना असं ओतिंबरे आल्यासारखं, कोरडे ढेकर, उलटी असं होऊ शकतं. तर त्याच्यासाठी ना एक लॉंग टर्म ट्रीटमेंट असते, त्याला पित्ताची चिकित्सा तुम्हाला घ्यावी लागेल आणि ती चिकित्सा घेऊनच तुम्हाला गुण येईल आणि जरा खूप दिवस घ्यावी लागेल. तर तुम्ही आजूबाजूला कोणी आयुर्वेदिक डॉक्टर असेल तिथे जाऊ शकता
मला कॉन्टॅक्ट करू शकता, आपण तुमची चिकित्सा करू शकतो. आता बहुतेक प्रश्नांची सगळ्यांची उत्तरं देऊन झालेली आहेत. काहीतरी आलं की 60 आणि 70 वर्षाचं काहीतरी कोणाचं त्यांच्या पायाची आग होते. हा, तर कसं आहे 60 आणि 70 असतील वय, तर या वयामध्ये अनेकांना डायबिटीस पण असतो. तर डायबिटीस असेल तर पायाची आग अवश्य होते. त्यामुळे डायबेटिक पेशंटनी पायाची काळजी खूप चांगली घ्यावी, चांगल्या पद्धतीच्या चपलांचा वापर करावा, बाहेर जाताना बूट म्हणजे बंद चपला घालायचा प्रयत्न करावा आणि रात्री झोपताना आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा पायांना चांगलं तेलाचं मालिश वगैरे सगळं करून चांगला शेक घ्यावा, त्याची जरा निगा राखावी. पायाची जी बोटं असतात ना, त्यांचा आपण व्यायामच करत नाही, ती जरा हालचाल त्यांची करावी. बघा आपण पेडिक्युअर करायला जातो तेव्हा ती अशी गोल गोल फिरवली जातात, तशी आपण आपल्या हाताने सुद्धा ती गोल गोल फिरवू शकतो. त्यांनी पेन धरून लिहायचा प्रयत्न करू शकतो. त्याच्याने पायाची जी बोटांची हालचाल आहे ती खूप छान होते. कारण आपण मुद्रा जेव्हा करतो योगासनांची, आपण हातांच्या बोटांची मुद्रा करतो. पायाच्या बोटांची जर आपण हालचाल आणि चांगलं केलं तर त्यांच्यामध्ये एक प्रकारचं आपण म्हणतो ना ग्रिप चांगली वाढायला लागते आणि डायबेटिक लोकांना तर अगदी अवश्य त्याचा फायदा होतो. परत त्यांच्या संदर्भातला प्रश्न आहे की पायाची आग होते आणि गुडघे पण खूप दुखतात. तर ते त्यांना त्याच काहीतरी असेल डायबिटीस वगैरे, किंवा खाण्यामध्ये आंबट पदार्थ जास्त खाल्ल्यामुळे वगैरे पण असं होऊ शकतो त्रास. त्यांना अंगावर पित्त येतं, तर त्यासाठी काय असं, आता हे काय काय प्रश्न असे आहेत ना की ते त्याच्यासाठी सेशन घ्यावे, इतकं त्याच्यावर सांगायला लागेल. असं थोडस एखादं वाक्य सांगून तुम्हाला बघा आपलं कसं असतं, पोटातलं पित्त रक्तात गेलं की अंगावर पित्त उठतं, म्हणजे तुमचं पित्त वाढलंय. तर त्याच्यासाठी तुम्हाला ट्रीटमेंट, आभ्यंतर चिकित्सा आपण म्हणतो, म्हणजे औषधातनं नाडी परीक्षा, कोणाकडे वैद्याकडे, माझ्याकडे, कोणाकडे या आणि ती परीक्षा करूनच तुम्ही ट्रीटमेंट करा. बरोबर. वय 39, पाळी दर महिन्याला 25-26 दिवसांनी येते, तर हे योग्य आहे का? योग्य आहे. जर दर महिन्याला 25-26 दिवसांनी येत असेल, त्यांची सर्कल तेवढंच आहे, काय त्यांची सायकल असते. बरोबर. तर आता सगळ्यांची जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तर आपण दिलेली आहेतच. तरी त्यातनं काही कुणाला प्रश्नांची उत्तर हवी असतील तर त्यांनी वैयक्तिक काही प्रश्न असतील तर मी इथं नंबर लिहिलेला आहे, पाहिजे तर परत एकदा तुम्ही लिहून घ्या. 9987268688 हा नंबर आहे. परत एकदा सांगते, 9987268688 हा नियती त्यांचा नंबर आहे. त्यांना तुम्ही वैयक्तिक भेटू शकता. काउन्सिलिंगसाठी सुद्धा त्यांचा उपयोग होऊ शकतो. त्यांची अनेक पुस्तकं पण प्रकाशित झालेली आहेत, त्या संदर्भात आता पुढच्या वेळेला मी सांगेन. अजून एक नवीन छान तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे बघा, की डेंटिस्टचं एक शिबिर होणार आहे, कॅम्प होणार आहे आणि तो डॉक्टर अनिकेत सातपुते यांनी सांगितलेला आहे. तुम्हाला हे आता मुद्दाहून आता सांगते, तारीख आहे 9 जून आणि सकाळी 11 ते 2 असं त्यांचं हे आहे. तर सर्वांनी, आणि त्याचा पत्ता सांगते, खांडके बिल्डिंग, दादरला जी खांडके बिल्डिंग आहे तिथे त्यांचं क्लिनिक आहे. तिथे हे फ्री ऑफ चार्ज तुमचं डेंटल संपूर्ण चेकअप होणार आहे. जे कोणी इंटरेस्टेड असतील त्यांनी ते रजिस्टर करावं. नियती त्यांचा नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही तुमचं नाव सांगू शकता. त्याप्रमाणे ते डॉक्टर सातपुते यांना कळवण्यात येईल. सगळ्यांनी त्याचा जरूर फायदा घ्यावा आणि म्हणजे नक्कीच फ्री आहे म्हणजे तर काहीच प्रॉब्लेम नाही. आणि साधारण एक आपल्या 45-50च्या दरम्यान काहीतरी दातांचे प्रॉब्लेम असतातच. ते जरूर त्याचा फायदा घ्यावा असं डॉक्टर सातपुते यांनी सांगितलं. आम्ही तुम्हाला सांगतोय की तुम्ही त्याचा जरूर फायदा घ्या. आजचं सेशन झालं. खूप प्रतिक्रिया खूप छान छान येत आहेत, सगळ्यांना खूप छान येत आहे. सुपर सेशन, मनापासून आभार. अगदी थँक्यू नियतीताई वगैरे, असं खूप छान सगळ्यांनी आता म्हणजे येतच आहे आपल्याकडे चॅटमध्ये. आणि उपस्थिती सुद्धा जवळजवळ 50 पर्यंत होती. आम्ही अगदी आनंद झाला आम्हाला, परंतु अजूनही वाढावी अशी आमची अपेक्षा आहे. नेक्स्ट सेशनला आपण जे घेऊ ते आता असे बरे साधं ऍसिडिटी घेतलं, डायबेटीस घेतलं, पीसीओडी घेतलं, या
एक एक ह्याच्यावर सुद्धा आपल्याला तासभर उपयुक्त अशी माहिती मिळू शकते नियतीताईंकडून. तर आपण हे जरूर घेणार आहोत. आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही जवळजवळ बऱ्याच जणी कळवतातच आहे, तरी पण ग्रुपवर कळवा, त्यांनी आम्हाला जास्ती आनंद होईल आणि तुम्हाला खरोखर यातनं काही फायदा झाला का नाही हेही आम्हाला कळेल. तर जरूर नेक्स्ट टाइम सुद्धा आम्ही तुम्हाला कळवू, तेव्हा जॉईन व्हा. आज झालेल्या सगळ्यांचं उपस्थितांचं मनपूर्वक धन्यवाद सगळ्यांना. नियतीताई तुम्हालाही धन्यवाद. छान माहिती मिळाली, सगळ्यांना छान उपयोग झाला. एरवी तुम्ही ग्रुपवर सांगतच असता, पण समोरासमोर जे सांगणं असतं खूप फरक पडतो. डोक्यात जातं, म्हणजे डोक्यात जाता इन द सेन्स ते जास्ती पटकन कळतं आणि राहतं आतमध्ये. हा. तर धन्यवाद सगळ्यांना आणि डॉक्टर पाटील मॅडम यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. नमस्कार. हो, त्यांनी अगदी आपल्याला पूर्णपणे सहकार्य केलेलं आहे. सहकार्य मिळालं त्यांचं.